नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पुंडे सर, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल. आजपर्यंत जे काही तुम्ही प्रेम दिलेलं आहे, आपला टप्पा जर बघितला तर 91,000वर चॅनल गेलेला आहे मित्रांनो. आणि 1,00,000 झाल्यानंतर खास ऑफरसाठी आणि विद्यार्थ्यांना स्पेशल मार्गदर्शन केलं जाणार आहे, जे की एकदम फ्री असणार आहे. त्याच्यासाठी तुमची मदत सुद्धा लागणार आहे. एक उदाहरण घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा टाइम वेस्ट करायचा नाही, एकदम क्वालिटी शिकायचं. आज सर्वात महत्वाचं म्हणजे आपली वेळ आहे, आणि ही वेळ गेल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये पश्चातापच होणार आहे. टीईटी किंवा टेट एक्झामला विचारलेला प्रश्न आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. आणि हा प्रश्न आहे कालमापन या घटकामधला, आणि विचारला होता 2014च्या टीईटी मध्ये. आणि 2014 नंतर कंटिन्यू पेपर 1 असो, पेपर 2 असो किंवा टेट एक्झाम असो, कालमापन हा घटक विचारला गेलेलाच आहे. प्रश्न वाचून घ्या. 30 सेकंदाचा वेळ देतो. 30 सेकंदामध्ये मला सोडवून दाखवायचं. बघा, स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014 ला शनिवार, तर स्वराजचा जन्मदिवस कोणता, जन्मवार कोणता विचारलेलं आहे. जन्मवार आपल्याला शोधायचं. स्वराजचा जन्म कधी झाला असेल रे? 13 डिसेंबर 2014 ला 7वा वाढदिवस आहे. म्हणजे स्वराजचा जन्मदिवस असेल मित्रांनो 13 डिसेंबर 2007 रोजी जन्म झालेला आहे. पण आपल्याला 7व्या वाढदिवसाचा वार दिलेला आहे शनिवार, तर याचा वार काय येईल, जन्मदिवसाचा वार काय येईल? सोडवत असताना सोपी ट्रिक्स वापरायची. 7 वर्ष झाली स्वराजला, म्हणजे जन्म झालाय 7 पासून 14 पर्यंत 7 वर्ष होतात. त्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत ते पाहणं गरजेचं आहे. लीप वर्ष म्हणजे पोरांनो काय आहे, मी क्लासमध्ये तर डिटेलमध्ये सांगितले, पण तुम्हाला इथे सुद्धा सांगतो. ज्या इसवी सणाला 4ने भाग जातो त्या इसवी सणाला लीप वर्ष असे म्हणतात. मग 2007 ते 2014 पर्यंत 2008 एक लीप वर्ष आहे, 2012 एक लीप वर्ष आहे मित्रांनो. 2012 एक लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्ष किती आहेत? 2 आहेत. म्हणजे 7 आणि 2 किती झाले मित्रांनो? 9 झाले. 7 आणि 2 किती झाले? 9. जेव्हा 9 ला आपण 7ने भागतो तेव्हा 2 बाकी उरते. आता मागचा वार विचारलाय, म्हणजे शनिवारच्या अगोदर 2 दिवस, शुक्रवार आणि गुरुवार. काय? शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सुद्धा वेगळ्या शाईमध्ये लिहिलेले आहे. गुरुवार हे उत्तर आहे. खरं खरं सांगायचं, प्रश्न समजला का? आणि क्लासच्या विद्यार्थ्यांनी जर हा प्रश्न पाहिलेला असेल, आपली शिकवण्याची ट्रिक्स कशी आहे रे मित्रांनो, अशा ट्रिक्सच्या माध्यमातून मित्रांनो बेसिक टू ऍडव्हान्स एकदम सविस्तर शिकवलं जातं. आणि तुमची टेट आणि टीईटी क्रॅक करण्यासाठी आपल्याला सातत्याने मदत केलं जातं. आणि सिरियस विद्यार्थी असेल नक्कीच या परीक्षा क्रॅक करू शकतो. फक्त सिरियसली क्वालिटी अभ्यास करणं महत्वाचं असतं. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअप करून क्लास जॉईन करू शकता. कसं वाटलं मग मित्रांनो? प्रश्न सोपा असतो, फक्त प्रश्न समजणं गरजेचं असतं. आणि येत्या काळामध्ये त्याच्यावरच काम करायचंय. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी एकमेव अकॅडमी, ग्रो अकॅडमी. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.